गाइस, इट्स डे 1 इन आवर विलेज। और मैंने आपको पूरा बंगले का कल टूर नहीं दिया था, तो मैं आपको कल इधर से दिखाता हूँ एंट्रेंस। सो अभी डायरेक्ट हम लोग गेट से चालू करेंगे, जहाँ से हमारी गाड़ी पार्क की थी हमने, इधर से डायरेक्ट स्टार्ट करेंगे। सो ये हमारा गेट, इधर से एंट्रेंस, ये हमने ऐसे गाड़ी पार्क की, ये इधर एंट्रेंस का, इधर ऐसे गैलरी जैसे, इधर ऐसे गैलरी जैसे, इधर एंट्रेंस है। तो चलो, मेरे पापा वहाँ पे बैठे हुए अपने, हमारी गाड़ी पार्क किया हमने इधर। हमने इतने सारे प्लांट्स झाड़ लगा रखे, ये राख है उनका, मतलब हम में से जो बचे कुछ है वो जला के उसका राख बना देते, फिर वो प्लांट्स को डालते। ये हमारी मिट्टी, इधर खत प्लांट्स के लिए। लास्ट टाइम खत इधर था, पूरा इधर बड़ा सा था, इधर हटा के हमने इधर डाल दिया। सो इधर पीछे भी कंपाउंड है, जो कि मैं बाद में मेरे भाई आएगा तो उसके साथ दिखाऊंगा, क्योंकि थोड़ा सा उधर डर लगता है मुझे। तो अभी एंट्रेंस, इधर शूज निकालो और इधर हॉल, इतना बड़ा हॉल, झूमर इधर लगाने वाले, इधर पूरा बड़ा हॉल, इधर ये स्टेयरकेस है, मतलब सीढ़ियाँ है। ये सीढ़ियाँ बहुत डेंजरस है, इधर ऐसे ऊपर बहुत ऊपर जाता है। तो ये है हमारा ग्राउंड फ्लोर का बेडरूम। इधर ये बेड है, इधर मेरा भाई सोता है, इधर मैं सो रहा था कल। और कुछ नहीं, और छोटा सा ही है बहुत। इधर एक बाथरूम है, ये पूरा मैं आपको बाहर से दिखाता हूँ पूरा। ये ऐसे कुछ दिखता है। तो ये रहा, मैंने आपको कल सेकंड फ्लोर नहीं दिखाया था, कल किचन का तो देखा था। किचन तो ऐसे दिखता है। और ये सेकंड फ्लोर पे हम लोग जाके दिखाते हैं सीढ़ियाँ पे कुछ। सो मैंने आपको कल बेसिकली बताया था गेस्ट रूम पे अभी कोई आया नहीं है, बस हमारी फैमिली है। ये मम्मी पापा का रूम, सेकंड फ्लोर पे एंट्रेंस इसकी। इधर ऐसे एक गैलरी आती है, इधर ये भी एकदम नॉर्मल सा नीचे का जैसा था वैसा बेडरूम है। इधर जैसे कि एक बाथरूम है, आप देख सकते हो। इधर ये मम्मी पापा का, ऊपर है टेरेस, टेरेस का जरा ओपन है, पर मैं आपको बाद में दिखाता हूँ, क्योंकि मुझे उधर अकेले जाने का डर है। उधर कीड़े मकोड़े सब कुछ देखते रहते हैं। और ये देखो स्पाइडर स्पॉटेड, तो इसलिए हम लोग नीचे जाएंगे, थोड़ा नाश्ता करेंगे, फिर आपसे बाद में मिलता। तो ये है हमारा गांव का कंपाउंड, और संदीप दादा बताएंगे। ये जो है ना, हे झाड आहे ना, हे वेलदोड्याचं आहे, वेलदोडा, आणि त्या वेलदोड्या इथून खाली लागतात, इथून इथं लागतात. आता याला यावर्षी लागतील वेलदोडे, अजून काय लागलेले नाही, पण आता लागतील. मतलब अभी ये झाड़ पे थोड़ी मंथ के बाद वेलदोड़े लगेंगे। ये अल्फा, हे झाड हापूस आंब्याचं आहे, देवगड हापूस.
आता याला मोहर आलेला आहे. गेल्या वर्षी पण हे लागलेलं होतं, या वर्षी पण आता मोहर लागलेला आहे. आणि हे 3.5 वर्षाचं झाड आहे. 3.5 years का ये ट्री है और हे मोसंबीचं झाड आहे. हे आत्ता प्लांटेशन केलं आहे, 2 महिने झालं हे प्लांटेशन. हा लिंबू आहे, हा लिंबू इकडे येईल बा. हा लिंबू आहे, हा गिरनारवरून आणलेला लिंबू आहे, मोठा लिंबू आहे हा. आणि हा लिंबू आहे, हा रसा ह्याच्या खास सरबतसाठी हा लिंबू वापरण्यात येतो. आणि आता याला फळधारणा झालेली आहे. हे 1.5 वर्षाचं झाड आहे. देखो ये लेमन सोडा बनाते हैं, इसके लिए बहुत अच्छा है हे अंजीर आहे. हे अंजीर 3.5 वर्षाचं झाड आहे. आता याला अंजीर लागलेलं आहे. और ये बर्ड फीड है, जैसे बर्ड्स आते हैं उन लोग को ऐसा खाना आते हैं, वो फ्रूट्स डाल के अंदर इसको खाते हैं. ही रत्ना आंबोल रत्न आंबा, रत्ना जातीचा आंबा आहे हा. आता याला याचा आता मोहर यायला चालू होईल. गेल्या वर्षी याला फळं लागलेली होती, आता यावर्षी पण लागणार. हा कागदी लिंबू आहे, आपण नेहमी जो वापरात असते तो. हा कागदी लिंबू आता बरेच म्हणजे पहिल्या वर्षापासून याला फळं लागायला चालू झालं. आता हे झाड 3.5-4 वर्षाचं झाड आहे. 4.5 year का ये प्लांट. हे पेरूचं झाड आहे, याला पण फळं लागणं झालेलं आहे. पण आता मोहर अजून याचा सीझन नाही आहे. आता सीझनला हा पेरू लागणार, मोठा पेरू लागणार. ये सीजन पे बड़ा पेरू. आणि हा तांबडा जाम, लाल जाम आहे. हा लाल जाम आता मार्चमध्ये आपल्याला याला हे येणार, फळधारणा होणार याची. आता हा 3.5 वर्षाचा पूर्ण झाड आहे आणि याला भरपूर फळं लागतात. अच्छा, हा पण लिंबू आहे. ह्या हा मोठा लिंबू आहे. ह्याला खूप म्हणजे खूप फळं अशी लागलेली आहेत. आणि नींबू का झाड़ है, बहुत बड़े बड़े मतलब पलीड बहुत बड़े बड़े प्लांट्स होते इसको. देखो लिंबू आहे, हा मोठा लिंबू आहे. हा बड़े नींबू. हा पहिल्या वर्षापासून आपल्याला हे देते. आणि ह्याचं सर्वात मोठं फळ 400 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे आलेलं आहे. फर्स्ट ईयर में इसका सबसे 350 बड़ा 400 ये ग्राम. हुआ 400 ग्राम का सबसे बड़ा ये नींबू. अजून हे बघा. आम्रपाली जातीचं बाई, हे आम्रपाली जातीचा आंबा आहे. याला पण हा जो 3.5 वर्षाचा हे आहे. हा मोठा आंबा होतो, लांबडा असा, आम्रपाली म्हणून. आता याला मोहर यायला लागलाय. आता मोहर येईल याला थोड्या दिवसात, 15 दिवसात. अजून त्या दाखवतो. हा पांढरा जाम आहे, पांढऱ्या व्हाईट कलर का पांढरा जाम जाम. आहे. हा जाम हा पण 3.5 वर्षाचं झाड आहे आपलं. याला पण भरपूर फळं लागतात. म्हणजे अक्षरशः आम्ही पोत्यानं फळं काढतो याची. पूरा से भर भर के पूरा जो टोपली होता ना, काय म्हणतात त्याला, ते असतं ना? टोपली. हा टोप, त्याच्यात पूर्ण भरून पूरा भर के आता है. हे आवळा आहे, मोर आवळा, मोठा आवळा. आणि हे पण 3.5 वर्षाचं झाड आहे, पण अजून याला फळ झालेलं नाही. आता ह्या वर्षी लागतील असं दिस ईयर इसको फल लगेंगे. हा आंबा आहे, हा आंबा गोवा मानपूर आहे. हा गोवा मानपूर जातीचा. याला पण खूप फळं लागतात. आता ह्या वर्षी पण याला बहुत मोहर सारे यायला लागला. फ्रूट्स आते हैं इसके ऊपर.
आणि साईज मोठी असते काय आंब्याची. त्या फ्रूटचं ना? गोवा मंकूर. गुआ. गोवा मंकूर. द्या नको हा. हा पण मल्लिका जातीचा आंबा आहे हा. हे पण मोठं फळ होते याचं. बहुत बडे फूल. हे ती पण 3.5 वर्षाच्या झाड आहे. गेल्या वर्षी याला आंबे लागले. आता ह्या वर्षी पण लास्ट ईयर इसके मोर ऊपर मैंगो मोर मोर येऊ लागला याला पण. आता त्या झाडाचं काय? हे फणस आहे. हा पण 3.5 वर्षाचं झाड आहे. पण अजून याला अजून लहान आहे. अजून 1 वर्षभराने याला फळ लागणं होऊ शकते. जॅकफ्रूट का ट्री. आणि मोठा हा कापा जातीचा फणस आहे. मोठ्या घरी बड़ा नहीं क्या रहता है पण जैकफ्रूट इसका हाँ। एकदम ये हे दालचिनी आहे. मसाल्यातलं दालचिनी आहे. आता हे झाड आहे 3.5 वर्षाचं आहे. आणि याच्या सालीपासून पानापासून सगळ्याचा उपयोग याला मसाल्यात करता येतो. बहुत सारे हा मल्लिका म्हणून आहे आंबा. हे खूप मोठा आंबा होतो. असा लांब म्हणजे जवळजवळ 52 फूट पर्यंत ह्याचं फळ होतं मोठं. आणि आता याला मोहर आलेला आहे. आणि नेक्स्ट याला ईयर भरपूर इसका मोहर आलेला आहे. फ्लॉवरिंग भरपूर झालेलं. फ्लावरिंग आता प्लॅन केलं. हा पण केशर रतीचा आंबा आहे हा. आणि हे केशर असल्यामुळे केशर आणि त्याला एक पण हिरवा फ्लॉवरिंग टाकतात भरपूर ते. झालेला आहे यावर्षी पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चवीला खूप चांगला आहे. आणि आमच्या या भागात याला जास्त फळ लागणे असं काय नाही की एखाद्या वर्षी लागतं असं नाही. दरवर्षी याला फळ हर ईयर उसको प्लांट होता है वो केसर हा मोठा आंबा होतो. साईज मोठी होती याची. आणि हा कच्चाही खाला तर चालतो आणि पिकवूनही खाला तर चालतो. आणि कच्चा आपण तोंडी लावायला जेवणातून आपण हा वापरू शकतो. आणि पिकल्यानंतर पण आपण हा तोतापुरी खाऊ शकतो. जरा उशीर तोतापुरी, आहे ते. म्हणजे फळ पिकायला वेळ लागतो याला. म्हणजे पावसाच्या सुरुवातीच्या दरम्यान कैरीसारखं खाऊ शकतो आपण. हा कैरीसारखा खाऊ शकतो. हा अतिशय असा सुमधुर रसाला लागणारा पेरू आहे हा. आणि हे पण 2 वर्षाचं झाड आहे. आणि याला भरपूर आता फ्लॉवरिंग भरपूर झालेलं आहे. आणि आता एक महिनाभरात याचे फळ मोठे व्हायला सुरुवात होईल. आता लागलेलेच आहेत. पण याच्यापेक्षा अजून मोठी साईज चांगली होणार याची मोठी. याला सुरुवात आहे. हा पण केसर आंबा आहे. आणि तो पण चांगला आंबा म्हणजे खाण्यासाठी खूप चांगला. केसर का मैंगो लाल कलर का होता है वो. त्यासाठीच आंबा आहे. आणि याला पण फ्लॉवरिंग झालेलं आहे. फ्लावरिंग अभी होते ये सीजन को. हे रत्ना जातीचा आंबा आहे. रत्नागिरीचा आंबा. रत्ना जाती रत्ना रत्ना फक्त रत्ना जातीचा आंबा आहे हा. याला रत्ना म्हणतात. ती साईज मोठी असते आणि खायला अतिशय चांगला. म्हणजे हेल्थ के लिए कोय बहुत अच्छा है. म्हणजे याची बी आहे ना, कोय जी असते ती खूप छोटी असते. आणि सगळा हेच असते, गरज असते त्याच्यात खाण्यासाठी. आणि हा नारळ आहे. हा नारळ आहे असा आमच्या मंदिरात ठेवल्यानंतर त्याला आलेला आहे. आणि ते आमच्या काकीने हे मोठं करून झाड देवघरात आलेलं झाड हे त्यांना आपण प्लांटेशन केलेलं आहे. देवघर में हम लोग कोकोनट डालते हैं जैसे पानी में, उसको प्लांट करके हमने लगाया. आणि हे जे आहे हे ईड लिंबू आहे.
म्हणजे आपण लोणच्यासाठी वगैरे वापरतो लिंबू, तो हा लिंबू आहे. आणि छोटं झाड आहे, याला पण फ्लॉवरिंग झालेलं आहे, पण आपण फ्लॉवरिंग कटिंग केली याचं, कारण अजून झाड छोटं आहे. हे जसं जसं मोठं होईल तसं आपण याला फ्लॉवरिंग घेऊ शकतो, म्हणजे फळे घेऊ शकतो. आपण केशरच आहे आंबा, हे म्हणजे केशर गाळ जास्त आपण लावल्यात आपल्या इकडच्या क्लायमेटसाठी. आपल्याला त्याचा जास्त म्हणजे केसर का आंबा ये क्लाइमेट के लिए ज़्यादा अच्छा है, इसलिए हमने ज़्यादा लगाई है. आपण रत्ना आहे, रत्ना आंबा आहे. आणि याला गेल्या वर्षी पण जवळजवळ सगळ्या फळांना लागलेलं आहे ना, घेतलेली रामफळ आंबे. आणि आत्तासुद्धा फ्लॉवरिंग चांगलं झालेलं आहे. झाडं छोटे असल्यामुळे आता थोडं कटिंग करावं लागेल, म्हणजे अजून याचं पांद्या वगैरे अशा मोठी फळं झाली तर मोडू शकतात. त्यामुळे आता हे थोडं कटिंग करण्याचं याचं ही जी आहे ती मोसंबीची झाड आहे. हे आता 1 वर्ष 1.5 झालं याला लावून मोसंबीला. आणि मोसंबी पण याला फ्लॉवरिंग छोटं झालेलं आहे, म्हणून आपण कटिंग केलं याला. आत्ता काय आपण फळ घेणार नाही याचे. आणि 1-2 वर्ष झाड जसं मजबूत होईल तसं जसं आपण ते करू, म्हणजे फळं घेण्याच्या सुरुवात. झाड आहे हे 1.5-2 वर्षाचं झाड आहे. आणि आता याला पण फ्लॉवरिंग झालेलं आहे, पण आपण अजून छोटं झाड असल्यामुळे ह्याचं पण आपण काही घेत नाही, म्हणजे फळं वगैरे काही घेतलेलं नाही. कटिंग केलेलं फ्लावरिंग कटिंग नहीं किया. आपण रत्ना आंबा त्याला तर खूप फ्लॉवरिंग झाले. तुम्ही बघू शकताय बहुत सारी फ्लॉवरिंग झाली याचं की सर सगळी जर फळं जर घ्यायची म्हणली आणि जर झाली तर 500च्या वरती या झाडाला फळं लागणार होऊ शकतं. आणि हा चांगल्या जातीचा आंबा आहे. सब अगर इसके चांगली चव आहे है तो 500 रुपीज के हम लोग आणि इथे जे आहे ते लवंग झाड, हे लवंगेचं झाड आहे. आता अजून छोटं आहे, 1.5 वर्षाचं आहे. हे जवळ का याच्यासाठी लावलं आहे की मसाल्याचं झाड हे उन्हात येऊ शकत नाही, त्यामुळे विचारलं. हे हा हापूस आहे, देवगिरा हापूस. त्याला पण फ्लॉवरिंग झाली, गेल्या वर्षी पण झालं होतं, ह्या वर्षी पण आहे. आणि याला पण खूप फळधारणा होणार. आणि एवढी काय आम्ही फळं घेणार नाही आहे, पण याचा मोहर थोडा कमी करू आणि हे करू. हे जे आहे हे ऑल स्पाइस आहे, म्हणजे सगळ्या मसाला मिश्रित असं हे झाड आहे. 1 जरी पान 2 जरी पानाची तोडून आपण जर जेवणामध्ये किंवा आपल्या आमटीमध्ये घातली तर सगळ्या प्रकारचं ह्याच्यात तुम्हाला मसाल्याचे फ्लेवर मिळते. आणि हा जो आहे हा हापूस आहे, देवगड हापूस. आता याला पण फ्लॉवरिंग होऊ लागले. गेल्या वर्षी याला जवळजवळ 500 फळं आपण घेतलेले आहेत ऑलरेडी. आणि यावर्षी पण आता याला मोहरी लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे एक आपलं हे आहे मसाल्यातलंच हे आहे, हे खूप मसाल्यात वापरलं जाते. आणि हे पण 1-1.5 वर्षाचं झाड आहे. आणि जरा मोठं झाल्यानंतर याचं आपण वापरण्यास सुरुवात करू आपण.